पोवळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 80 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊन। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार। मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची उपस्थिती असेल। वाशी खाडी पुलाच्या बाजूला नवीन मार्गिकेची उभारणी, दोन्ही मार्गांवरती नवीन उड्डाणपुलाचीही उभारणी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज नव्या मार्गिकेचं लोकार्पण। मिशन मुंबईसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत मेळाव्याचं आयोजन। 9 जूनला दादरच्या योगी सभागृहामध्ये मेळावा। सामना अग्रलेखातून महायुतीवर निशाणा। मिंधे मंडळ उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही नाराज होतं, आता फडणवीस सरकारमध्येही नाराजी कायम। सत्ता पदाचा लोभ, पैसा, अहंकार नाराजीची मुळं म्हणत सामनातून शिंदेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत युतीसाठी मनसे सुद्धा सकारात्मक। जुन्या अनुभवामुळे घाई न करता आज ते कदमनं पुढे जाण्याचा मनसेचा निर्णय, सूत्रांची माहिती। मुंबईत भाजपच मोठा भाऊ, भाजप आमदार आणि मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। ज्याची ताकद जास्त, ज्याचे आमदार जास्त आणि ज्याचे नगरसेवक जास्त त्यांना मानसन्मान मिळालाच पाहिजे, असंही वक्तव्य। काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाढदिवसानिमित्त नागपूरमध्ये बॅनर झळकले। यातल्या एका बॅनरवर शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही असा आशय, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। ऐन कुंभमेळ्याच्या तोंडावर नाशिकच्या पुरोहित संघात वाद। पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या विरोधात अविश्वास ठराव। चंद्रशेखर पंचाक्षरी यांची अध्यक्षपदी निवड। शुक्ल मनमानी करत कारभार करत असल्याचा आरोप। पुरोहित संघानं बोलवलेली सभाच घटनाबाह्य असल्याचा सतीश शुक्ल यांचा दावा। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सतीश शुक्ल आणि त्यांचे चिरंजीव दोघेच गेल्यानं पुरोहित संघात नाराजी। सुधाकर बडगुजर भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा, मात्र भाजप आमदार सीमा हिरेंचा बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध। सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांकडून बॅनरबाजी। बडगुजर यांचे नाशिकच्या सिडको परिसरात बॅनर। भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण या आशयाची बॅनरबाजी। हाकेंनी गेल्या 2 वर्षांपासून आपला पगार दिला नाही। पत्नीला नोकरी लावायचं आश्वासन देऊन हाकेंकडून फसवणूक। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे पूर्वीचे कार चालक सचिन बंडगर यांचा आरोप। पगाराची मागणी केल्यावरती हाकेंनी धमकावलं, बंडगर यांचा दावा। आपण ओबीसी व्हीजेएनटीच्या निधीबद्दलचे प्रश्न उपस्थित करतोय, आपल्या प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळे राष्ट्रवादीची पिलावळ आपली बदनामी करतेय, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। सचिन बंडगर यांच्या कुटुंबियांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हाकेंचे नकली केस त्यांच्या हातात देऊ, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा इशारा। हगवणेच्या आणखी एका कारनाम्याची पोलखोल। तक्रारदार प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त केलाच नाही, इंडसइंड बँकेचा मोठा खुलासा। म्हाळुंगे पोलिसांकडून बँकेच्या लीगल डिपार्टमेंटची चौकशी। आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरणी 3 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। आशाराणी भोसलेला पैशासाठी मारहाण करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात 3ही आरोपींवर गुन्हा दाखल। आशाराणी भोसले आत्महत्या प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल। आशाराणी भोसले यांची आत्महत्या की हत्या या संदर्भात सखोल चौकशी करण्याच्या नीलम गोऱ्हे यांच्या पोलिसांना सूचना। छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल विट्स लिलाव प्रक्रियेची नवी माहिती समोर। मुलगा सिद्धांतसह संजय शिरसाटांच्या पत्नीही कंपनीत पार्टनर। विट्स हॉटेलमध्ये 5 जण पार्टनर असल्याचा शिरसाट यांनी दावा केला होता। पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारनं मागे घेतला, पण याचा लेखी अध्यादेश का आला नाही? राज ठाकरेंचा पत्रातून शिक्षण मंत्र्यांना सवाल। तर हिंदीची पुस्तकं छापली जात असल्याचंही राज ठाकरेंच्या पत्रात नमूद। राज ठाकरेंच्या सूचनेनंतर हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आलाय। शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। पुस्तकांच्या छपाईचे निर्देश दिले होते, मात्र आता स्थगिती देण्यात आल्याचंही भुसेंकडून स्पष्ट। यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभाग अनेक उपक्रम राबवणार। 16 जूनला राज्यातल्या शाळा सुरू होणार। मंत्री, आमदार आणि अधिकारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार, दादा भुसेंची माहिती। 11वीसाठी 4 जूनपर्यंत 12,20,000 विद्यार्थ्यांची नोंदणी, तर काही ठिकाणी अजूनही नोंदणी करताना अडचणी। प्रवेश प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस असल्यानं तक्रारदार विद्यार्थ्यांची चिंता वाढली।
लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचं वितरण सुरू, मंत्री आदिती तटकरेंची माहिती. धारावीतील प्रमुख संघटना, धारावी बचाव आंदोलन कृती समिती, सामाजिक संघटनांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. धारावीतील व्यापारी, कोळी बांधव, लघु उद्योजक, रहिवासी अशा विविध क्षेत्रातील लोकांच्या समस्या ठाकरेंनी जाणून घेतल्या. हिंगोलीमध्ये काँग्रेसला धक्क्यामागून धक्के, युवकचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांचा काँग्रेसला रामराम. उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत ठाकरे गटात प्रवेश केला. कल्याणमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र. बकरीदच्या दिवशी नमाजाच्या वेळी मंदिरं देखील सुरू करण्याच्या मागणीसाठी पोलीस उपायुक्तांची भेट घेतली. आदित्य ठाकरेंनी आपलं आडनाव बदलून शेख किंवा खान असं आडनाव ठेवावं. बकरीदच्या मुद्द्यावरून नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जळजळीत टीका. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत राज्यात यंदा 10 कोटी वृक्षांची लागवड केली जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. म्हाडातर्फे राज्यात सुमारे 2 लाख झाडांचं रोपण करण्यात येणार. लागवड केल्या जाणाऱ्या झाडांना जिओ टॅगिंग करण्यात येणार. जागतिक पर्यावरण दिन आणि जुलैमध्ये होणाऱ्या वनमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर येणाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आज संध्याकाळपासून उद्या रात्री 10 वाजेपर्यंत या महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल. राज्यात वाघांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्रातील वाघ अन्य राज्यांमध्ये पाठवता येतील का याची चाचपणी. याबाबत मागणी असलेल्या राज्यांशी चर्चाही करण्यात येणार अशी माहिती. राज्यभरात मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानं शेती, फळपिकं, बागायती पिकं, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. तब्बल 64,661 हेक्टरवरील पिके मातीमोल झाली असून अमरावती, बुलढाणा जिल्ह्यांना सर्वाधिक फटका. अमरावतीतील मेळघाटात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.8 असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शनी शिंगणापूर देवस्थानकडून दर्शन वेळेत मोठा बदल. येत्या 11 जूनपासून रात्री 10:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत दर्शन बंद राहणार. तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या टोकन दर्शनाची चाचणी सुरू. रोज 3,600 भाविकांना बुकिंग पद्धतीनं प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन देण्यास सुरुवात. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं प्रस्थान. परभणीच्या पाथरी तालुक्यातील पेठ बाबळगाव येथील रणेर कुटुंबियांचा देवाचा अश्व आषाढी वारी. कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा तिसरा बळी. 77 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू. मयत व्यक्तीला सहव्याधी असल्याची माहिती. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ. कोरोना बळींची संख्या 17वर. एमएमआरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 7 बळी. बुधवारी मुंबईत 32 नवे रुग्ण. मे पासून 535 रुग्णांची नोंद. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना. ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता तपासण्याच्याही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या सूचना. मयत सहाय्यक पोलीस अश्विनी बिद्रेंच्या मृत्यू दाखला मिळत नसल्यानं कुटुंबीय उच्च न्यायालयात जाणार. बिंद्रे हत्या प्रकरणात निकाल लागून 1.5 महिना उलटला तरीही मृत्यू दाखला देण्यात आलेला नाही. सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक. एबीपी माझाच्या बातमीनंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी. अंबाजोगाई पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं होतं. फसवणूक प्रकरणात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. छत्रपती संभाजीनगरमधील चोरीचं नांदेड कनेक्शन समोर. नांदेडमध्ये 20 तोळे सोनं विकल्याचं उघड. नांदेडच्या व्यापाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपाबाबत अंजली दमानी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी. कायद्याच्या बाहेर जाऊन कसा घोटाळा केला याची माहिती दिली. मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहणार दमानी यांची प्रतिक्रिया. वर्ध्याच्या पडेगावात विहिरीचं अनुदान न मिळाल्यानं प्रहार संघटना आक्रमक. मनरेगा अंतर्गत विहिरीचं काम पूर्ण करूनही अनुदान न मिळाल्यानं प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन केलं. ठाण्यात अनधिकृत बांधकामाविरोधात काँग्रेसचं आमरण उपोषण. ठाणे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचं 6पदरीकरणाचं काम रखडलं. महामार्गाच्या रस्त्याची चाळण. दररोज अपघातांची मालिका सुरूच. कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करण्याची नागरिकांची मागणी. हिंगोलीत एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. महाआयटीचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा यांनी तक्रारदार बालाजी कोंघे यांच्याकडून घेतलेले 98,000 रुपये परत केले. भुतडा यांनी जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक केली होती.
महापालिकेची डेडलाईन उलटूनही मुंबईतील नालेसफाईची कामं अपूर्णच. नदी आणि नाल्यातून गाळ काढण्याचं 82% काम पूर्ण. यासाठी एआयचा वापर सुरू. एआयच्या निरीक्षणाद्वारे 3 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची कंत्राटदारांकडून आकारणी. महानगरपालिकेची माहिती. बुलढाण्याच्या चिखली मेहकर मार्गावर ट्रक, दुचाकी आणि कारचा भीषण अपघात. दुचाकीवरील दोघांचा तर कारमधल्या एकाचा मृत्यू. भंडाऱ्यात एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात. ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला कोसळल्यानं चालकाचा मृत्यू. नाशिकच्या इंदिरानगरमध्ये वडिलांच्या हातातून निसटल्यानं 11 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू. डोक्याला मार लागल्यानं चिमुकलीचा मृत्यू. कोल्हापूर जिल्हा आणि कोकणाला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटामध्ये 400 फूट दरीत कार कोसळली. अपघातामध्ये 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू. 3 जूनच्या रात्री अपघात झाल्याचा अंदाज. पंढरपूरच्या चंद्रभागेत बुडणाऱ्या दोघांना कोळी बांधवांनी वाचवलं. पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघं बुडत होते. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना वाळूमध्ये मृत डॉल्फिन दिसला. डॉल्फिन नेमका कोणत्या प्रजातीचा आहे याबाबत अजून कोणतीही ठोस माहिती नाही. लातूर बार्शी रस्त्यावर एसटी बस उलटून रामेगावजवळ अपघात. 15 प्रवासी जखमी. जखमींवर लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू. भंडाऱ्यात मजुरांना घेऊन जाणारं वाहन रस्त्याच्या बाजूला उलटलं. अपघातामध्ये वाहनातील 12 मजूर जखमी. देव्हाडा करडी मार्गावरची घटना. अमरावतीमध्ये आयपीएलच्या सट्ट्यावर पोलिसांची कारवाई. 6 जणांना ताब्यात घेतलं. 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी आणि रामापूर गावांमध्ये 2 युवकांची गळफास घेऊन आत्महत्या. घरगुती कारणांमुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील फॅक्टरीमध्ये भीषण आग. कपडे आणि साहित्यानं आग झपाट्यानं पसरली. फॅक्टरीत मोठं आर्थिक नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. मुंबईच्या दहिसर पूर्वेत झेप्टो कंपनीच्या गोदामाला मोठी आग. गोदामातील सामान जळून खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची 3 ठिकाणी छापेमारी. तब्बल 80 गोवंश पकडले तर 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. वर्धा हिंगणघाट तहसील कार्यालयात अंगावर डिझेल ओतून घेत एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. रेतीचा ट्रक पकडल्यानं नायब तहसीलदारांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये मरोळ डेपोजवळ बेस्टच्या ई बसमध्ये मोठी आग. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला. मात्र आगीत संपूर्ण बस जळून खाक. रेल्वेचं कन्फर्म तात्काळ बुकिंग मिळण्याची शक्यता वाढली. तात्काळ बुकिंग करताना आधार कार्ड व्हेरिफिकेशन सोडणार. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. आधार पडताळणीमुळे एजंटऐवजी प्रवाशांना कन्फर्म तिकीट शक्य आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज रामदरबाराच्या प्राणप्रतिष्ठेचा विधी. श्रीराम, हनुमान, सीता, लक्ष्मण यांच्या रामदरबारातील मूर्तींसह इतर 6 मंदिरांमध्ये देवतांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. 1 मार्च 2027 पासून जातीय जनगणनेसोबत मुख्य जनगणनेला सुरुवात होणार. मात्र लडाख, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या 4 राज्यांमध्ये 5 महिने आधी म्हणजे 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणना सुरू होणार. एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क अयोध्येत दाखल. रामललांचं दर्शन घेतलं. ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी. मात्र विशेष अधिवेशन घेण्यास केंद्र सरकारचा नकार. परभणीतील प्रगतिशील शेतकऱ्यांनी आंब्याच्या नव्या प्रजातीला सिंदूर नाव दिलं. सिंदूर आंबा नैसर्गिक शेतीतून जन्मलेली क्रांतिकारी प्रजाती. प्रगतशील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी आपल्या शेतात आंब्याची ही प्रजाती विकसित केली. पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हच्या महिला एजंट्सनी आरोपी रवींद्र वर्माला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी भारतीय सिम कार्डचा वापर केला. महाराष्ट्र एटीएसच्या तपासातून माहिती समोर. पाकिस्तानशी हेरगिरी प्रकरणात ठाण्यातील आरोपी रवींद्र वर्माची पोलीस कोठडी आज संपणार. एटीएसची टीम त्याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार. सुनीता जमगाडेला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली असून तिची कसून चौकशी सुरू. सुनीताच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद ॲप्स आढळली आहेत. त्यामुळे आता सुनीतावरील संशय आणखी वाढलाय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतात मुस्लिमांना खलनायक दाखवलं जात आहे. पाकिस्तानच्या बिलावल भुट्टोचं यूएनच्या व्यासपीठावर वक्तव्य. तो ऑपरेशन सिंदूरचं ब्रीफिंग एका मुस्लिम महिलेनं केलं हे विसरलात का? अमेरिकन पत्रकाराचं वक्तव्य. मसूद अझहरच्या कुटुंबियांच्या कबरीचा फोटो समोर. ऑपरेशन सिंदूर दरम्यान मारल्या गेलेल्या 21 दहशतवाद्यांची सामूहिक कबरीचा फोटो. दफन झालेले सगळेजण मसूद अझहरचे नातेवाईक आणि कुटुंबीय असल्याची माहिती.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारनं शेख मुजीबुर रहमान यांना राष्ट्रपिता म्हणून दिलेला बहुमान काढून घेतला. नॅशनल फ्रीडम फायटर्स काउन्सिल ऍक्टमध्ये दुरुस्ती करून स्वातंत्र्य सैनिकाची व्याख्याच बदलण्यात आली आहे. गांधीजींच्या एका ऑइल पेंटिंगचा पुढच्या महिन्यामध्ये लंडनमध्ये लिलाव होणार. त्याची किंमत 58 ते 81 लाख. रिया चक्रवर्तीला परदेशात जाण्यास परवानगी. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित अंमली पदार्थ प्रकरणात रिया आरोपी. चित्रीकरणासाठी 15 सप्टेंबरपर्यंत परदेशात जाण्याची रियाला परवानगी. अभिनेता हिना खान लग्नबंधनात अडकली. प्रियकर रॉकीशी लग्न केलं. सोशल